फार्मसी महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेत असाल तरी बातमी तुमच्यासाठी आणि ती महत्त्वाची आहे। राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या फार्मसी म्हणजे औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांची कठोर तपासणी केली आणि या तपासणीचा एक अहवाल एक्सक्लुझिव्ह एबीपी माझाच्या हाती लागलाय। मागील 3 वर्षांमध्ये मान्यता मिळालेल्या अनेक फार्मसी कॉलेजमध्ये पायाभूत सुविधा या केवळ कागदावरच आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या निपाणी आडगावमधील फार्मसी कॉलेजमध्ये एबीपी माझाची टीम पोहोचली, त्यावेळी काय अनुभव आला जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडेंकडून। सरकारकडे जो अहवाल आहे ज्यामध्ये सुविधा नसलेल्या कॉलेजमध्ये या कॉलेजचं नाव आहे मंगलदीप इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि याच मंगलदीप इन्स्टिट्यूट फार्मसीमध्ये आम्ही इथल्या सुविधा बघायला गेलो। त्यावेळेस आम्हाला कुठल्याही सुविधा त्यांनी दाखवल्या नाहीत। साधारणपणे तासभर आम्ही त्यांना विनंती केली, मात्र तरी देखील त्यांनी आज न दाखवता उद्या दाखवतो अशा प्रकारचं आम्हाला सांगितलं। आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणच्या लॅब पाहिल्या, मात्र कॅमेरासमोर लॅब शूट करायला इन्कार दिला। मात्र त्या लॅबवर धुळीचा थर या ठिकाणी साचलेला होता आणि आम्हालाच या ठिकाणी ही लॅब तुम्हाला दाखवायची असेल तर आम्हाला लेटर द्या अशा प्रकारच्या सूचनाच आम्हाला त्यांनी करायला सुरुवात केली। मात्र हेच कॉलेज विद्यार्थ्यांकडून प्रतिवर्ष 86,000 रुपये फीस घेतं, मात्र प्रत्यक्षात तिथे आम्हाला असं सुविधा असायचं काहीच दिसलं नाही। तुम्ही चालवू शकता, तुम्ही विद्यार्थ्याची फीस ठरवू शकता। कॅमेरा खाली केलं तरी चांगलं होईल। आम्ही फक्त जनरल नाही काहीच का नाही हे सगळं स्टेटमेंट देतोय। सध्याच्या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला काही माहिती नाही देऊ शकत। मला फक्त तेवढा ऑन कॅमेरा रेकॉर्ड नाही देत। तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करायचं ते रेकॉर्ड करा, पण आम्ही सध्या तुम्हाला आमच्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी नाही दाखवू शकत। तर तुम्ही आम्हाला एक टाईम द्या, त्या टाईममध्ये तुम्ही या, तुम्हाला सर्व एकदम डिस्क्रिप्शनमध्ये याची रिपोर्टिंग दिली जाईल। याच्या व्यतिरिक्त पण मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, तुमच्याकडे आहे तर तुम्हाला काय झालं दाखवायला? वेळ नाही आमच्याकडे, आमचं बिझी शेड्यूल आहे, आमच्याकडे ऍडमिशन प्रोसेस चालू आहे, आमच्याकडे एक्झामिनेशन चालू आहे। तुम्हाला हे सर्व दाखवण्यासाठी आम्ही कुठली एक्झाम चालू आहे? आमची इंटरनल एक्झाम चालू असते। तर सर्व गोष्टी मी तुम्हाला डिस्क्लोज नाही करू शकत। मराठवाड्यामध्ये 39 महाविद्यालयांची अशी तपासणी करण्यात आली। या तपासणीचे निकष काय होते ग्राफिक्सच्याद्वारे पाहूया। डी फार्मसाठी 2 तर बी फार्मसाठी 4 वर्गखोल्या बंधनकारक आहेत। वर्गखोल्यांचं क्षेत्रफळ 75 चौरस मीटर असणं गरजेचं आहे। बी फार्मसाठी 10 आणि डी फार्मसाठी 3 प्रयोगशाळा गरजेच्या। साधारण सामानासाठी 100 चौरस मीटरची खोली, ज्वालाग्री पदार्थांसाठी 20 चौरस मीटरची खोली। 60 विद्यार्थ्यांच्या डी फार्म अभ्यासक्रमासाठी 1 प्राचार्य, 6 अधिव्याख्याते आणि बी फार्मच्या अभ्यासक्रमासाठी 1 प्राचार्य, 10 फार्मास्युटिकल केमिस्ट्री प्राध्यापक, 2 फार्मास्युटिकल अनालिसिस, 10 फार्माकॉलॉजी प्राध्यापक, 9 फार्माकोग्नोसी, 10 फार्मास्युटिक्स असे 4 वर्षांसाठी 45 प्राध्यापक आवश्यक।